नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी आणलाय एक स्पेशल रिव्ह्यू आणि तो म्हणजे मराठी सिरियल ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडचा. आजच्या एपिसोडची सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये. हे सीन खूप रोमॅन्टिक आणि इमोशनल आहे. सायली अर्जुनला सांगते की काल रात्री तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आला होता. हे ऐकूनच प्रेक्षकांना इंटरेस्ट येतो, कारण स्वप्नांच्या सीनमध्ये नेहमीच काहीतरी ट्विस्ट असतो. सायली पुढे सांगते की स्वप्नात ते दोघे भांडत होते आणि तिला वाटत होतं की अर्जुन तिच्याशी काहीतरी खोटं बोलत आहे. हे डायलॉग डिलिव्हर करताना सायलीचे एक्सप्रेशन्स कमाल आहेत. तिचे डोळे, चेहरा सगळं काही सांगतं की ती किती इन्व्हॉल्व्ड आहे. अर्जुन थोडा चपापतो, कारण त्याला मार्केटमध्ये साक्षी दिसलेली असते. हे साक्षी कोण आहे? मागच्या एपिसोड्समध्ये साक्षी ही अर्जुनची एक्स असते आणि तिच्या येण्याने सिरियलमध्ये ट्विस्ट आलेला असतो. अर्जुनच्या चेहऱ्यावर भीती दिसते, जी अमितने उत्तम साकारलं आहे. हे सीन दाखवतं की रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट किती महत्त्वाचा आहे. मी म्हणेन की हे भाग प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी रिलेट करायला मदत करतो. पुढे सायली सांगते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात म्हणून मी स्वप्नात घर सोडून चालली होती. मी माझी बॅग भरली होती. हे ऐकून अर्जुन आणखी घाबरतो. सायलीची बॅग पॅकिंगची इमॅजिनेशन खूप रिअल दाखवली आहे. डिरेक्टरने हे सीन फ्लॅशबॅक स्टाईलमध्ये शूट केलं आहे, ज्यात सायली घर सोडून जाते. पण नंतर की म्हणते, मग मी बॅग उचलली आणि निघून गेले घर सोडून. आणि मला जेव्हा जाग आली होती तेव्हा तुम्ही माझ्या शेजारी शांत झोपलेली होतात. हे टर्निंग पॉइंट आहे. सायली पुढे म्हणते, पण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला कधीच कुठेही सोडून जाणार नाही, कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत. हे डायलॉग खूप इमोशनल आहे. यातून दिसतं की सायलीचा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. हे सीन रोमॅन्सचा डोस देतो आणि प्रेक्षकांना हसवतोही. आता पुढचा सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या किचनमध्ये. हे किचन सीन नेहमीच फॅमिली बॉन्डिंग दाखवतात. तिथे पूर्ण आजी आणि कल्पना काहीतरी करत असतात. आजीची भूमिका शुभांगीने इतकी नॅचरल केली आहे की ती खरी आजी वाटते. कल्पना ही सायलीची आई आहे, जी नेहमी सपोर्टिव्ह असते. सायली तिथे येते आणि अर्जुन तिच्या मागे पळत येतो. हे पळण्याचं सीन कॉमिक आहे, कारण अर्जुनला माहीत आहे की सायली काहीतरी सांगणार आहे. कल्पनाताई विचारतात, काय झालं? हे साधं डायलॉग पण टोनिंग कमाल आहे. सायली म्हणते, आई, आज एक गंमत झाली मार्केटमध्ये. अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. बायको, सांगू नकोस. पण सायली थांबत नाही. यातून दिसतं की सायली किती बोल्ड आहे. कल्पना हसते आणि म्हणते, आधी हसून घे आणि नंतर सांग. हे डायलॉग फॅमिलीच्या नॅचरल कॉन्व्हर्सेशनसारखं आहे. पुढे ती म्हणते, नाहीतर अर्जुन, तीच सांग आम्हाला काय झालं होतं. अर्जुन म्हणतो, मी काहीही सांगणार नाही. हे टेन्शन बिल्डअप करतं. नंतर अर्जुन सांगतो, आई, आज मी यांना भाजी आणायला सांगितली होती. मग तिथे एक भाजी होती, त्यात हे त्या भाजीला बघून त्या बाईला म्हणाले, या सर्व भाज्यांमध्ये हे लाकूड का बरं ठेवलं आहे? हे ऐकून घरातली सर्वजण हसू लागतात. हे सीन खूप मजेदार आहे. अर्जुनचा वेंधळेपणा दाखवला आहे. सुरण म्हणजे यॅम ही भाजी आहे, जी लाकडासारखी दिसते, पण अर्जुनला माहीत नाही. अर्जुन म्हणतो, ती भाजी दिसतच होती लाकडासारखी, तर मग मी काय करणार? मला काय माहीत आहेत प्रत्येक भाजीची नावे? आणि सुरण नावाची भाजी असते हेही मला माहीत नव्हतं. हे सीन कॉमेडीचा हायलाईट आहे. प्रेक्षकांना हसवण्यासाठी डिरेक्टरने उत्तम टायमिंग वापरला आहे. प्रत्येक कॅरेक्टरची रिॲक्शन, आजीची हसण्याची स्टाईल, कल्पनाची मायेची नजर, सगळं परफेक्ट आहे. प्रियाने हॉलमध्ये येऊन सगळ्यांना ओरडून बोलावलं आणि मग सुरू झालं तिच्या कपाट उघडण्याचं मोठं प्रकरण. पूर्णा आजी, कल्पना, सायली, अर्जुन, प्रतापराव, अश्विन सगळे एकत्र जमले आणि मग सुरू झाला एकमेकांवर संशय, राग, डिफेन्स. खरंच हा सीन पाहून डोकं फिरलं माझं. प्रिया ओरडत येते, आत्ताच्या आत्ता सगळे बाहेर या. तिचा आवाज ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. लगेच सगळे हॉलमध्ये येतात. प्रिया लगेच सुरू करते, पूर्णा आजी, मी किती वेळा सांगितले की माझ्या वस्तूंना कोणीही हात लावू नये. माझं कपाट कोणीतरी उघडलं होतं. कोण गेलं होतं माझ्या रूममध्ये, सांगेल का मला? मग ती पुढे म्हणते, सून म्हणून मला या घरात काही किंमत आहे का? मला माझी प्रायव्हसी आहे का? हे बोलणं खूप इमोशनल आहे मित्रांनो. प्रिया फक्त कपाटाबद्दल नाही बोलत आहे, तर तिच्या घरातील स्थानाबद्दल, तिच्या रिस्पेक्टबद्दल बोलत आहे. तिला अजूनही आउटसाइडर वाटतंय आणि तिच्या पर्सनल स्पेसवर आक्रमण झालंय असं वाटतंय तिला. प्रियाचं ॲक्टिंग इथे जबरदस्त आहे. राग, दुःख आणि स्वाभिमान सगळं दिसतं. पूर्णा आजी लगेच शांत करते, आवाज खाली. तुझ्या कपाटातून काही चोरीला गेला आहे का? प्रिया म्हणते नाही,
पण कपाट उघडलं गेलं हे खरं आहे. रविराज म्हणतात, पूर्णा आजी काहीतरी विचारत आहेत, उत्तर दे. प्रिया म्हणते, एवढं कारण पुरेसं नाही का, कपाट उघडलं हे? कल्पना पुढे येते, म्हणजे चोरी झाली नाही हेच खरं. प्रिया कबूल करते, बरं ठीक आहे, चोरी नाही, पण कपाट उघडलं गेलं हे खरं आहे. घरात बाहेरून कोणी आलं नाही, मग घरातलंच कोणीतरी त्या रूममध्ये गेलं होतं. येथून ड्रामा खराच वाढतो. सायली लगेच रिॲक्ट करते, तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला प्रिया, पण कशावरून घराबाहेरच कोणी आलं नसेल? तुझा माझ्यावर संशय आहे ना? सायली डिफेन्सिव्ह झालीये. ती म्हणते, कशावरून की माझ्या व्यतिरिक्त तुझ्या कपाटाला दुसऱ्याने हात लावला नसेल? प्रिया डायरेक्ट उत्तर देते, हो, तुझ्या व्यतिरिक्त कशाला माझ्या कपाटाला कोण जातं? इथे सायली प्रियामधलं टेन्शन कमाल आहे. सायलीला वाटतं प्रियाने तिच्यावर थेट आरोप केला. प्रिया मात्र तिच्या प्रायव्हसीचं रक्षण करत आहे. दोघींमध्ये नेहमीच स्पर्धा असते आणि हे प्रकरण त्याला आणखी तीव्र करतं. मग अश्विन बोलतो, का त्या दिवशी हल्ला करणारी व्यक्ती तर आली नसेल तुझ्या कपाटाला हात लावायला? प्रिया लगेच नकारते, अरे अश्विन, ती व्यक्ती परत कशाला येईल आपल्या घरात? हल्ल्याचा आणि कपाटाचा काही संबंध नाही. पुढे पूर्णा आजी म्हणते, तर मग ठीक आहे, बाहेरची व्यक्ती तरी नाही तर घरातलं कोणीही व्यक्ती तुझ्या कपाटाला हात लावायला येत नाही आणि विमल सुद्धा नाही. पुढे कल्पना म्हणते, त्यांनी तर मी तुझ्या रूममध्ये सफाईसाठी कोणाला येऊ देत नाहीत, स्वतःचे कपाट नेहमी जास्त लिस्ट ठेवतेस आणि आमच्यावरती आळ घेतेस. लगेच अश्विनी म्हणतो, पुढे मग ती आळ घेत नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे एवढं झालं तरी अश्विन तू तिचीच बाजू घेतोस? अश्विन लगेच म्हणतो, पण आमच्या खोलीमध्ये शिरून तन्वीच्या कपाटामध्ये जर कोणीच काही शोधाशोध करत असेल तर ही गोष्ट सिरियस नाहीये का? हे सीन खूप इंटरेस्टिंग आहे, कारण प्रियाला अजूनही त्या हल्ल्याची भीती आहे, पण ती कपाटाच्या घटनेला वेगळं ठेवते. अश्विनने हल्ल्याचा मुद्दा काढला म्हणजे सिरियलमध्ये तो हल्ला मोठा प्लॉट पॉइंट आहे. कदाचित भविष्यात कनेक्शन येईल. प्रिया रागारागाने आपल्या रूममध्ये येताना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो तो संताप आणि मनात चाललेली घालमेल. ती दार जोरात लावते आणि मनातच म्हणते की मला 100% खात्री आहे की माझ्या रूममध्ये प्रायव्हेट आली होती, तिनेच महिपतचा फोन नेला आहे. तिच्या आवाजातली खात्री ही केवळ संशय नाही तर ठाम विश्वास आहे. इथे प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न निर्माण होतो, खरंच फोन कोणी घेतला असेल आणि महिपतचा फोन इतका महत्त्वाचा का आहे? प्रिया स्वतःशी बोलत असताना अश्विन तिच्या मागोमाग रूममध्ये येतो. त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी, थोडा राग आणि थोडी निराशा दिसते. तो परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला प्रियाचा उग्र स्वभावही माहीत आहे. अश्विन शांतपणे बोलायला सुरुवात करतो, पण त्याच्या शब्दांतून टोमणे स्पष्ट जाणवतात. तो तन्वीबद्दल बोलू लागतो आणि म्हणतो, तन्वी, तुझं कपाट कधी व्यवस्थित असतं का? नेहमीच अस्ताव्यस्त असतं. यावेळेस जरा जास्तच पसारा होता, पण त्याने काय फरक पडतो? इथे अश्विनचा सूर असा आहे की तो मुद्दा लहान करून दाखवतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये कपाट अस्ताव्यस्त असणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण प्रियासाठी मात्र हा प्रश्न खूप मोठा आहे. यानंतर अश्विन पूर्णा आजींचा विषय काढतो. तो म्हणतो, पूर्णा आजींसमोर इतका गोंधळ घालायची काय गरज होती? हा संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण घरातील वडीलधाऱ्यांसमोर वाद घालणं हे कुटुंबात मोठं प्रकरण मानलं जातं. प्रियाने सगळ्यांसमोर आवाज उठवला, त्यामुळे आता घरातला तणाव वाढलाय. अश्विनला वाटतं की गोष्ट शांतपणेही हाताळता आली असती, पण इथे प्रिया मागे हटणाऱ्यांपैकी नाही. ती लगेच प्रत्युत्तर देते. ती म्हणते, अश्विन, आत्ताच तर तू माझी बाजू घेत होतास ना, मग लगेच बदलतोयस? तिच्या आवाजातली वेदना आणि राग स्पष्ट जाणवतो. तिला वाटतं की अश्विन तिच्या पाठीशी उभा राही, पण आता तोच तिला प्रश्न विचारतोय. अश्विन मग स्पष्ट करतो, मी तुला तेच सांगतोय, इथे बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये, पण तुझं एवढं काय महत्त्वाचं हरवलंय की तू बाहेर जाऊन गोंधळ केलास? हा संवाद खूप खोल आहे. अश्विनचा मुद्दा असा आहे की फोन हरवणं ही मोठी गोष्ट असू शकते, पण त्यासाठी संपूर्ण घर डोक्यावर घेणं योग्य आहे का? तो पुढे म्हणतो, तुझा हरवला तर काहीच नाहीये, पण तू एवढा गोंधळ कशासाठी करतेयस? इथे त्याचा सूर थोडा कठोर वाटतो. तो परिस्थिती समजून घेण्यापेक्षा प्रियाला दोष देतोय असं प्रेक्षकांना जाणवतं, आणि इथूनच दोघांमधील मतभेद अधिक ठळक होतात. या सीनमध्ये प्रिया पूर्णपणे भावनांच्या भरात आहे. सीन उघडतो तो पोलीस स्टेशनच्या अंधाऱ्या, तणावपूर्ण वातावरणात. महिपत उभारलेला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढासळलेला दिसतो. बाहेरून तो शांत आहे, पण आतून त्याच्या मनात वादळ उठलं आहे. तो मनातल्या मनात पुटपुटतो, हा अर्जुन सुभेदार मला डायरेक्ट साक्षीचे फोटो कसे काय दाखवू शकतो, आणि ही साक्षी एवढी बेसावत कशी राहू शकते? इथे महिपतच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसते, कारण फोटो म्हणजे पुरावा, आणि पुरावा म्हणजे खेळ संपण्याची सुरुवात. अर्जुन सुभेदाराने त्याच्यासमोर साक्षीचे फोटो ठेवलेत म्हणजे पोलिसांकडे काहीतरी ठोस आहे. आता महिपतला कळतंय की गोष्ट फक्त चौकशीपुरती मर्यादित राहिलेली नाही.
तो पुढे विचार करतो, त्याने मला आणि नागराजला तर जेलमध्ये गाडलंच आहे, पण माझ्या पोरीला तरी सोडणार आहे का? हा संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे महिपतचा एक वेगळाच चेहरा दिसतो. गुन्हेगार असला तरी तो एक बाप आहे. त्याला स्वतःच्या शिक्षेची भीती नाही, पण साक्षी सापडली तर तिचं काय होईल याची काळजी त्याला आहे. पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा परत येतो. तो मनात म्हणतो, नाही, साक्षी त्याला सापडली नाही पाहिजे. इथे स्पष्ट होतं की महिपत आता कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार आहे, फक्त साक्षी पोलिसांच्या हाती लागू नये. आता सीनमध्ये एक महत्त्वाची हालचाल होते. महिपत अचानक तिथल्या एका हवालदाराला आवाज देतो, ए बनसोडे, इकडे ये. आवाजात आदेश आहे. अजूनही त्याला वाटतं की तो परिस्थिती कंट्रोल करू शकतो. बनसोडे हवालदार त्याच्याकडे येतो. महिपत त्याला हळू आवाजात म्हणतो, मी तुला एक चिठ्ठी लिहून देतो, सांगितलेल्या पत्त्यावरती देऊन दे, माला माल होशील. हा संवाद ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. म्हणजेच जेलमध्ये असतानाही महिपत बाहेरचा खेळ खेळतोय. त्याचं जाळं अजूनही जिवंत आहे. इथे बनसोडीची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. तो क्षणभर थांबतो, पण महिपतच्या पैशाच्या आमिषाला तो बळी पडतो का? तो विचारतो, कागद पेन आहे का? बनसोडे त्याला कागद आणि पेन देतो. या छोट्याशा कृतीतून मोठं षडयंत्र सुरू होतं. महिपत चिठ्ठी लिहायला सुरुवात करतो. त्याच्या हातात थरथर आहे का, की तो पूर्णपणे थंड डोक्याने प्लॅन आखतोय? हे दिग्दर्शन खूप सुंदरपणे दाखवतं. कॅमेरा त्याच्या डोळ्यांवर फोकस करतो. तिथे भीती आणि कपट दोन्ही दिसतात. इतक्यात शेजारून नागराज त्याला पाहतो. नागराजला काहीतरी संशय येतो. तो हसत म्हणतो, काय रे महिपत, किती काय लिहितोयस? माझ्याकडे फोन आहे, काही ऑर्डर करायचं असेल तर माझ्या फोनवरून कर. हा संवाद वरवर साधा वाटतो, पण आतून खूप खोल आहे. नागराजला कदाचित अजून पूर्ण चित्र कळलेलं नाही, पण त्याला जाणवतंय की महिपत काहीतरी लपवतोय. महिपत लगेच परिस्थिती हाताळतो. तो नागराजच्या जवळ जातो, त्याच्या हातातून फोन घेतो. हा क्षण खूप थरारक आहे, कारण आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. महिपत फोनवर साक्षीचा नंबर लावतो. कॉल लागतो आणि तो शांत पण कडक आवाजात म्हणतो, ऐक बाळा, तू आता जिथे कुठे असशील तिथून अशी गायब हो की तू कोणाला सापडली नाही पाहिजे. हा संवाद संपूर्ण एपिसोडचा टर्निंग पॉइंट आहे, कारण इथे महिपत थेट साक्षीला भूमिगत होण्याचा सल्ला देतोय. म्हणजेच आता साक्षी पूर्णपणे फरार होणार का? ती खरंच वडिलांचं ऐकेल का? असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.